काल सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक भयानक प्रकार घडला। एकाच प्रभागातून शिवसेना शिंदे गटाकडनं दोन उमेदवाराला हे एबी फॉर्म देण्यात आला होता आणि एकाने 2:30 वाजता तर दुसऱ्याने 3 वाजता हा फॉर्म सबमिट केला। पण ज्याने 3 वाजता हा फॉर्म सबमिट केला तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुमच्या प्रभागातून ऑलरेडी एक फॉर्म सबमिट केला आहे। तर ह्यांनी ती विचारणा केली असता त्यांना तो फॉर्म दाखवला। रागाच्या भरात उद्धव कांबळे यांनी तो फॉर्म फाडला आणि गिळला। ही घटना घडली, त्याच्यामुळे पूर्ण राजकारणात चर्चा झाली आणि त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाले। तर आपण भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन पाशी आहोत आणि पुढील माहिती आपण भारतीय पोलीस स्टेशनचे वरिष्ठ PI राहुल खिलारे यांच्याकडून ही पुढील माहिती आपण जाणून घेऊयात। काल दिनांक 31/12/25 रोजी सहकारनगर धनकवडी क्षेत्रीय कार्यालय येथे महापालिका निवडणुका 2026 याच्या संदर्भातील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असताना साधारण दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान एकाच पक्षाचे 2 उमेदवार, त्यापैकी एक उद्धव लहू कांबळे आणि मच्छिंद्र दत्तू ढवळे यांना एकाच पक्षातून जोडपत्र 1 व 2 हे देण्यात आलेलं असल्याबाबत ते खात्री करत असताना त्यांनी त्यांच्याच पक्षातील उमेदवार मच्छिंद्र दत्तू ढवळे यांचं जोडपत्र क्रमांक 1 व 2 हे पाहण्यासाठी म्हणून मागितलं आणि त्यांनी ते फाडून तोंडात टाकून बाथरूमच्या दिशेने पळाला। अशा पद्धतीचं दुपारी आम्हाला माहिती मिळाली होती। त्यानंतर संध्याकाळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने आमच्याकडे 8 वाजता आमच्याकडे त्याबद्दल तक्रार नोंदवण्यात आली। त्यावरून आपण कलम 132, 324(2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणणे आणि त्यामध्ये जो दस्तावेज होता त्याचं खोडसाळपणे नुकसान करणे या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी जी तक्रार आपल्याकडे केलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय का की जो दुसऱ्या व्यक्तीचा एबी फॉर्म होता तो त्याने तोंडामध्ये टाकला? हो, निवडणूक अधिकाऱ्यांतर्फे त्यांच्या प्रतिनिधींनी जी आपल्याकडे तक्रार दाखल केलेली आहे त्यामध्ये त्यांनी याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे। पुढची आपण काय तपासासाठी बोललेलं आहे किंवा काय नोटीस? हो, नमूद गुन्ह्यामध्ये त्यांना आपण काल रात्रीच नोटीसची बजावणी केलेली आहे आणि त्या अनुषंगाने मी पुढील तपास करत आहोत। आता ज्यांच्या गुन्हा दाखल होता ते आता थोड्या वेळात पोलीस स्टेशनमध्ये आले, काय त्यांची इन्क्वायरी काय केली आपण? त्यांच्या इन्क्वायरीमध्ये आम्ही नोटीस दिलेली आहे, त्याच्यावर नोटीसच्या अनुषंगाने आमच्याकडे हजर होतील आणि त्यावेळी आम्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील सर्व तपास करून घेऊ। त्याची मेडिकल करायची मागणी आहे, तसं काही मेडिकल करून ते प्रूव्ह करता येईल का? मेडिकल आम्ही त्यांनी